सांगा, फेरिस ब्लॅक बॉडी मध्ये होल बॉडी ब्लॅक बॉडी आहे का फक्त होल? होल बॉडी म्हणजे WH. फक्त होल. फक्त होल. होल. हा, हे होल वेगळं, हे होल वेगळं, हे होल वेगळं. होल बॉडी म्हणजे पूर्ण बॉडी इज नॉट ब्लॅक बॉडी, बट दिस होल इज ओनली ब्लॅक बॉडी, राईट? हा. हो. राईट. त्यानंतर कॅव्हिटी रेडिएटर पण सांगितलं आणि कॅव्हिटी रेडिएशन पण सांगितलं. फेरिस ब्लॅक बॉडी मध्ये कॅव्हिटी आहे म्हणून त्याला कॅव्हिटी रेडिएटर म्हणतात. इनक्लोजर म्हणजे काय? पूर्णपणे सर्व बाजूने एनक्लोज म्हणजे बंद असलेली बंद. कॅव्हिटी आहे, फक्त छोटस छिद्र आहे त्याला. चलो, हे ट्रू व्हाईट वगैरे नंतर आहे, हे 53वा क्वेश्चन नंतर बघायचा आहे. महत्वाचा क्वेश्चन आहे आता हे, प्रिव्होस्ट थेरी ऑफ हीट एक्सचेंज. प्रिव्होस्ट थेरी काय म्हणते जरा नीट लक्ष द्या, असलं विचारतात पहिल्यांदा. तर थेरीचं स्टेटमेंट लिहावं लागतं. हे थेरीचं स्टेटमेंट अगोदर लिहायचं असतं. प्रिव्होस्ट थेरी काय म्हणते की सर्वच्या सर्व बॉडीज, निसर्गामधल्या सर्वच्या सर्व ह्या कंटिन्युअसली एनर्जी बाहेर टाकतात, रॅडिएट करतात, म्हणजे एनर्जी बाहेर टाकतात. सर्वच बॉडी. का? कारण ज्यांचं टेम्परेचर 0 केल्विनच्या वर आहे असं म्हटलं. मग कुणाचं असतंय 0 केल्विनच्या वर? का सर्वांचंच असते? बोला. ऑल बॉडी. सर्वांच. सर्वांचंच असतंय. सर्व बॉडीचं 0 केल्विनच्या वर असते. हा, 0 डिग्री सेल्सिअसच्या वर नसते, पण 0 केल्विनच्या वर सर्वांच असते. 0 केल्विन म्हणजे आतापर्यंत अचीव न केलेलं टेम्परेचर आहे. विसरू नका, 0 डिग्री सेल्सिअस वेगळं. हे बघा, 0 केल्विन हे सर्वात खालचं टेम्परेचर आहे. वाढत 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 गेल्या इथं जेव्हा 273 केल्विन येते त्यावेळेस 0 डिग्री सेल्सिअस येते. कळलं का? मग आपल्या दररोजच्या जीवनातलं टेम्परेचर आजूबाजूचं 25 डिग्री सेल्सिअस असते, म्हणजे जवळपास 298 ते 300 केल्विन. 27 डिग्री सेल्सिअस सराउंडिंग टेम्परेचर. कळलं का? म्हणजे आपलं टेम्परेचर इथं आहे आणि 0 केल्विन इथं आहे. 0 केल्विन म्हणजे -273 डिग्री सेल्सिअस. बर्फ वगैरे झाला, खूपच थंडी पडली तर -5 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते, म्हणजेच किती? 260 केल्विन, 268 केल्विन. 0 केल्विन कुणाचंच नसते. मग सर्वच बॉडीचं टेम्परेचर 0 केल्विनच्या वर आहे. मग ज्या ज्या बॉडीचं टेम्परेचर 0 केल्विनच्या वर आहे त्या स्वतःमधून काय बाहेर टाकतात? एनर्जी. हीट किंवा हीट थर्मल रेडिएशन. काय बाहेर टाकतात? थर्मल रेडिएशन. रॅडिएशन. थर्मल रेडिएशन. रॅडिएशन. थर्मल रेडिएशन बाहेर टाकतात. आणि सायमल्टेनियसली रिसिव्ह पण करतात, बाहेर पण टाकतात आणि सायमल्टेनियसली त्यांच्यावर रेडिएशन पडतात पण, कारण पण टेम्परेचर 0 पेक्षा जास्तच आहे. मग सराउंडिंग पण काय करते? स्वतःमधून रेडिएशन टाकते आणि ते टाकलेले रेडिएशन बॉडीवर पडतात का नाही? सो प्रत्येक बॉडी कंटिन्युअसली एनर्जी बाहेर टाकते आणि बाहेरून एनर्जी रिसिव्ह करत असते. पण इमिशन रेट आणि ऍब्सॉर्प्शन रेट वेगळा असतो. इमिशन रेट म्हणजे 25 न बाहेर टाकू शकते, 25 जूल पर सेकंद, पण घेऊ शकते 15 जूल पर सेकंद. ह्याला म्हणतात एमिशन रेट, ह्याला म्हणतात ऍब्सॉर्प्शन रेट. एमिशनचा रेट वेगळा असू शकतो, ऍब्सॉर्प्शनचा रेट वेगळा असू शकतो, आहे का नाही? समजा इमिशन रेट इज ग्रेटर दॅन ऍब्सॉर्प्शन रेट. बघा, हे रेट म्हणजे इमिसिव्हिटी आणि कोएफिशियंट ऑफ इमिशन आणि कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणत नाही मी. इमिशन रेट म्हणतोय आणि ऍब्सॉर्प्शन रेट ते वेगळा आहे बरं का. म्हणजे प्रति सेकंदाला किती हीट पडायला बॉडीवर, राईट? जर इमिशन रेट ऍब्सॉर्प्शन रेट पेक्षा जास्त असेल तर बॉडीचं टेम्परेचर काय होतंय? डिग्रीज. डिक्रीज होतंय. इमिशन रेट जास्त आहे कमी म्हणजे होते. बॉडी बाहेर जास्त टाकायला का मध्ये जास्त घ्यायला?
बाहेर जास्त जास्त द्यायला. टाकायला. इमिशन म्हणजे बाहेर टाकणे, ऍब्झॉर्ब म्हणजे स्वतःमध्ये घेणे. आणि जर त्याच्या उलट इमिशन रेट ऍब्सॉर्प्शन पेक्षा कमी असेल तर टेम्परेचर काय होईल? इन्क्रीज. इनक्रीज. इनक्रीज. कारण बाहेर टाकायला 5 आणि घ्यायला 8, तर जास्त हिट घ्यायलाय ना. नेट नेट बघावं लागतंय. नेट घ्यायलाय का द्यायलाय. जर नेट म्हणल्यावर ते मायनस करायला लागतं वाटतं ना वरून, म्हणजे जेवढं हा म्हणजे द्यायचं ते तेवढं मायनस. बघायचं. आता मला सांगा, एखाद्या बॉडीचा एखाद्या बॉडीचा इमिशन रेट 8 जूल पर सेकंद आहे आणि ऍब्सॉर्प्शनचा रेट 5 जूल पर सेकंद आहे, तर इमिशन जास्त आहे का ऍब्सॉर्प्शन जास्त आहे? हा. इमिशन जास्त. इमिशन रेट इज ग्रेटर दॅन ऍब्सॉर्प्शन रेट. मग ह्या बॉडी बॉडी नेट नेट काय करायला, नेट इमिट करायला का नेट ऍब्झॉर्ब करायला? इमिट करू. तो आळस देऊ नको रे अभि. इमिट. तो आळस देऊ नको. तो लेक्चर मध्ये बसायचा सेन्स नाही का? तसं करावं काय नाही, काय काय तर शिकवा रे. हॅ, सगळं तोंड असते. इमिट करते सॉरी, इमिट करतात बोला काय इमिट करतात. थांबायचं थोडं, आळस देऊन येतो, झोपून येतो थोडा. तुम्ही शिकवत राहा, नो टेन्शन. चला. हा. हा, बोला. कोणता रेट जास्त आहे? इमिशन रेट. इमिट. नेट काय आहे मग? बॉडी नेट काय करायला, बाहेर टाकायला का मध्ये घ्यायला? बाहेर बाहेर टाकायला. टाकायला. नेट किती बाहेर टाकायला? 3. 3. नेट तीन. इमिशन करायला आणि ते आहे 3. मग हिचं टेम्परेचर वाढेल का कमी होईल? कमी होईल. हा, टेम्परेचर वाढेल का कमी होईल? लावा, अक्कल लावा रे. नाही समजलं. अरे एखादी बॉडी प्रत्येक सेकंदाला 5 जूल एनर्जी मध्ये घ्यायलाय बाहेरून आणि स्वतःमधून बाहेर 8 जूल टाकायलाय, तर एनर्जी तिच्या मध्ये यायलाय का बाहेरचा? ओव्हरऑल बाहेर चाललंय. बाहेर चाललंय. मग एनर्जी बाहेर पडायला म्हटल्यावर तिचं टेम्परेचर वाढत जाईल का कमी होत जाईल? कमी होईल. मग मी तेच विचारलो ना, लक्ष द्या की. म्हणजे हे असं आहे, एखादी टाकी असल्यासारखी आहे. वरून एक नळ यायलाय आणि खालून नळ बाहेर टाकायला एक, असे 2 नळ आहेत आणि ह्याच्यामध्ये पाणी आहे. जर वरचा नळ म्हणजे हे झाला ऍब्सॉर्प्शनचा नळ, हे झाला इमिशनचा नळ बाहेर का, बरोबर का? मग वरच्या नळातून पाणी आलंय बरोबर. 5 आणि बाहेर चाललंय 8, तर पाण्याची लेवल म्हणजे ही हाईट वाढत जाईल का कमी होत जाईल? कमी होईल. मग ही कमी होत हाईट जाईल. मग ही हाईट म्हणजे बॉडीच्या टेम्परेचर सारखं असते, कळलं का? हो. हो. मग तेच सांगितलं ते ना, काय बाबा, जर इमिशनचा रेट जास्त असेल तर टेम्परेचर कमी होत आहे आणि इमिशनचा रेट कमी असेल ऍब्सॉर्प्शन पेक्षा, म्हणजे ऍब्सॉर्प्शन जास्त असेल तर टेम्परेचर इन्क्रीज होते, बरोबर का? वाढतंय. हो. आता समजा मम्मीनं गॅसवरती तवा ठेवला, भाकरी झाल्या आणि पोळ्या झाल्याच्या नंतर गॅसवरचा गरम गरम तवा काढून असा बाजूला ठेवला, तर ती तवा एमिट पण करत असतो आणि बाहेरून घेत पण असतो, तर तो जास्त काय करतो, एमिट करतो का ऍब्झॉर्ब करतो? नेट. ऍब्झॉर्ब. ऍब्झॉर्ब. अबा बाबा बाबा, काय खतरा हो तुम्ही. गरम तवा आहे, गॅसवर नाहीये, गॅसवरून काढून आता बाजूला ठेवलाय. रिलीज इमिट गॅसवरून करतात. गॅसवरून काढून आता बाजूला ठेवलाय. त्याच्या जवळ गेल्यावर तुम्हाला गरम गरम लागते का नाही? हा. मग ते काय करतंय, जास्त एमिट करतंय का ऍब्झॉर्ब करतंय? इमिट. इमिट. मूर्ख कुठली की. मग जास्त एमिट करतंय, ऍब्सॉर्प्शन पेक्षा एमिशन जास्त आहे, मग त्याचं टेम्परेचर वाढत जाईल का कमी होत जाईल? वाढत. वाढ. कमी होते. कमी होते. कमी होईल. कमी होईल. श्रुतिका, स्वतःच डोकं लावायचं, स्वतःच. कुणाचंच ऐकायचं नसतंय.
काय होत जाईल? कमी होईल. मग तुम्ही अनुभवलंय ना, तवा काढून बाजूला ठेवल्यावर त्याचं टेम्परेचर बाजूला ठेवल्यावर वाढत जाते का कमी होत जाते? कमी. कमी होत जाते ना. हो. हा. त्याच्याऐवजी दुसऱ्या दिवशी मम्मी उठली आणि गॅसवरती तवा ठेवला, गॅस चालू करून, आहे का नाही? तर त्याचं टेम्परेचर वाढत जाते का कमी होत जाते? वाढत वाढत जाते. जाते. गरम होत जाते तवा. म्हणजे ह्याचा अर्थ तो तवा आता जास्त ऍब्झॉर्ब करायला का इमिट करायला? ऍब्झॉर्ब. सो ऍब्सॉर्प्शन इज ग्रेटर दॅन इमिशन. म्हणून ऍब्सॉर्प्शन ग्रेटर दॅन इमिशन असलं की टेम्परेचर वाढत जाते. कळाले का? अरे काय दररोजच्या जीवनातल्या गोष्टी आहेत की, हा, दररोजच्या जीवनातल्या गोष्टी येतात. आणि आता तिसरी केस, दुपार झालेली आहे, स्वयंपाक करून सकाळीच झालाय, बराच वेळ झाला तवा बाहेर आहे, उगत ठेवलेला आहे तवा, त्याचं टेम्परेचर वाढत जाते कमी होते का तेवढंच राहते? तेवढंच. टेम्परेचर ज्यावेळेस कॉन्स्टंट राहतंय त्यावेळेस तो जास्त एमिट करतो का जास्त ऍब्झॉर्ब करतो का दोघांचा रेट इक्वल असतो? इक्वल रेट. इक्वल. इमिशन इज इक्वल टू ऍब्सॉर्प्शन असलं की टेम्परेचर कॉन्स्टंट. डेली लाईफ आहे, कॉन्स्टंट. डेली लाईफ. इफ इमिशन रेट इज इक्वल टू ऍब्सॉर्प्शन रेट देन इट इज कॉल्ड एज थर्मल इक्विलिब्रियम और टेम्परेचर इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजेच थर्मल इक्विलिब्रियम. काय बोलायचं? थर्मल 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 इक्विलिब्रियम. कळायलंय? थर्मल हो. इक्विलिब्रियम कळलं का रे बाळांनो? हा. कळलं. चला चला, चांगली गोष्ट आहे. थर्मल इक्विलिब्रियम कळलं म्हटल्यावर चांगली गोष्ट आहे. हम्म. बा, पुढे काय प्रश्न विचारलाय रे बाळांनो? प्रश्न काय विचारलाय बघा. काय काय आपण शिकत चाललो. रेडिएशन म्हणजे 3 मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर बघितले: कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? कोएफिशियंट्स 3, है का नाही? जर हीट पडली तर रिफ्लेक्ट होते, ऍब्झॉर्ब होते, ट्रान्समिट होते. रिफ्लेक्ट होते, ऍब्झॉर्ब होते, ट्रान्समिट होते. मग ते कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन हे बघितलं. मग त्याच्यावर आपण बघितलं ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1 असते. पण काही बॉडीज असं असतात की त्यांच्यामध्ये फक्त ए इक्वल टू 1 असते, आर आणि टी 0 असते, मग त्यांना ब्लॅक बॉडी म्हणतात, परफेक्ट ब्लॅक बॉडी. काही बॉडी असतात की त्यांचं टी 0 असते, म्हणजे ट्रान्समिट करत नाहीत, त्यांना ओपेक म्हणतात, अथर्मनस बॉडी. त्याच्यानंतर काही बॉडीचा टी जवळपास 1 असतो, त्यांना म्हणतात डायाथर्मनस बॉडी. म्हणजे असे वेगवेगळे शब्द बघितले. नंतर आपण बघितलं की डेली लाईफ मध्ये परफेक्टली ब्लॅक बॉडी कोणतीच नसते. डेली लाईफ मध्ये परफेक्टली ब्लॅक बॉडी कोणतीच नसते. डेली लाईफ मध्ये मग परफेक्टली ब्लॅक बॉडी करण्याचा प्रयत्न फेरीने केला होता, मग फेरीज ब्लॅक बॉडी बघितली, आहे का नाही? आता आपल्याला डेफिनेशन लिहायची आहे. पुढची गोष्टी व्हायच्या. इमिसिव्ह पॉवर. बाळांनो, शब्दामध्ये कन्फ्युजन होते. कोएफिशियंट ऑफ इमिशन वेगळं, ते वेगळं. आता आहे हे इमिसिव्ह पॉवर. सॉरी, कोएफिशियंट ऑफ इमिशन नव्हतं ते. सॉरी सॉरी, काय कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, ट्रान्समिशन, रिफ्लेक्शन होतं. आता काय बघायचं आपल्याला? एमिसिव्ह. त्याचा त्याला दुसरं नाव आहे रॅडियंट पॉवर. आणि दुसरी व्याख्या बघायची आहे कोएफिशियंट ऑफ इमिशन. इमिसिव्ह पॉवर वेगळं आणि कोएफिशियंट ऑफ इमिशन वेगळं. बघा जरा, कन्फ्यूज व्हायचं नाही. ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर आणि कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन सेम होतं, पण इमिसिव्ह पॉवर आणि कोएफिशियंट ऑफ इमिशन सेम आहे का? नाही. दोन गोष्टीतला फरक कळतोय का? इमिसिव्ह पॉवर काय आहे बघा. 1/area dq/dt म्हणजे अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया. बघा,
द क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी एमिटेड बाय बॉडी पर युनिट टाइम पर युनिट ऑफ सरफेस एरिया. पटलं का रे? हो. हो. लक्षात घ्या, डी क्यू बाय डी टी आहे आणि 1/a आहे. ह्याला डीए लिहिचाल बघा, डीए नाहीये हे. हा, हम्म. 1/a आहे, 1/a. जसं की ते डीयू बाय डी टी होतं आणि 1/n होतं, सीव्ही. हम्म. कळलं का रे बाळांनो? हो. हो. त्याच्यानंतर आहे कोएफिशियंट ऑफ एमिशन. इमिसिव्ह पॉवर वेगळं आणि कोएफिशियंट ऑफ इमिशन वेगळं. हे जरा नीट समजून घ्या. बघा, रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजे समजा तुम्ही इथे एक बॉडी ठेवा, नॉर्मल बॉडी एन, आणि दुसरी ठेवा ब्लॅक बॉडी, त्याच टेम्परेचरला. हिच्यामधून काय इमिशन होते बाहेर आणि हिच्यातून काय इमिशन होते. सहसा ब्लॅक बॉडी मधून इमिशन जास्त होत असते, जसं की 20 जूल, आणि ह्याच्यामधून समजा काहीतरी 15 जूल व्हायला. तर हे 15/20 म्हणजे कोएफिशियंट ऑफ इमिशन आहे. इमिसिव्ह किंवा रेडिएशन पॉवर किंवा रॅडियंट पॉवर ऑफ नॉर्मल बॉडी टू द रॅडियंट पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. रेशिओ ऑफ radiant power of normal body to the radiant power of perfectly black body is called as इमिसिव्ह पर coefficient huh of is called coefficient कोएफिशियंट of ऑफ emission. इमिशन. coefficient of emission. इमिसिव्ह पॉवर नाही बरं का बाई, जरा नीट विचार करून बोलत जा. कशालाही काही बोलू नका, शब्दामध्ये फरक आहे. द रेशिओ ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी, कोणतीही बॉडी, गिव्हन बॉडी, जिचा की आपल्याला कोएफिशियंट ऑफ इमिशन काढायचा आहे, तिला आर म्हटलं आपण. आणि इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडीला काय म्हटलं आपण? आर बी. R आर बी. बी. आर. आर बी. राईट. कोएफिशियंट ऑफ इमिशन आणि इमिसिव्ह पॉवर कळलेला आहे. चला चला, वरच्याच गोष्टींचा वापर करून हा प्रश्न सोडवायचा आहे. चला वाचा, हा प्रश्न वाचा. सर टेम्परेचरचं युनिट बदललंय तर 2000 W m². थोडं थांबा, महत्वाचा फोन आहे हा. महत्वाचा. चलो वाचा, प्रश्न वाचा. हे 56. बोला, काय दिलंय? R equal काय दिले सांगा बरं जरा. पहिलं टेम्परेचर. emission power of टेम्परेचर ऑफ temperature. इमिसिव्ह पॉवर. टेम्परेचर ऑफ इमिसिव्ह पॉवर. आहा, अरे तुम्ही जरा इंग्रजी वाचा रे. काय दिले ते? 2000 टेम्परेचर म्हणतोय अभि, त्याचं युनिट तरी बघ की रे. केल्विन पाहिजे, मग ते काय केलं? अरे तू वाच तर वाक्य, वाक्य वाच. इंग्रजी कळणार का रे तुम्हाला? इमिसिव्ह पॉवर. काय दिलंय? इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर ऍट अ सर्टन टेम्परेचर म्हटले. मग टेम्परेचर शब्द आला की टेम्परेचर दिलंय असं नसते. बघा ना जरा.
म्हणजे तुम्ही जरा विचार करा ना. आलं की लगेच धडलकून बोलायचं नसते. एका बॉडीची इमिसिव्ह पॉवर एका विशिष्ट विशिष्ट तापमानाला विशिष्ट तापमानाला किंवा टेम्परेचरला 2000 आहे. म्हणजे टेम्परेचर आलं की ह्याला टेम्परेचरच म्हणायचं का? ह्याचा काहीच संबंध नाही का? अरे जरा बघ ना थोडं वाक्य काय म्हणलंय काय नाही. चकच खुळ्या माणसाने करू नका रे बाळांनो. कसं करत अरे असं. छे. हा. बोला. मग R काय दिले? equal to 2000. आर दिलंय का आरबी दिलंय? R. आर. आर बी. हा. अरे नीट बघ रे. तू तर काय नाही नाही, बोलताना आर दिले. तुला तर काय वाटत बी नाही. काय टेन्शन बी घेईनास. काय तुझं कोण टेन्शन घ्या मग. तू स्वतःच घेईनास. असं नसते करायचं. माणसानं जरा जबाबदारीनं बोलायचं असते. सरांनाही वाईट वाटू शकतंय, सरांनाही झटका लागू शकतो. हं. ब्लॅक बॉडी लिहिलंय का रे कुठं काही तिथं? आता पुढे बोल. पुढे काय दिलंय? आर बी RB. दिलंय. आर हा. बी. पुढे काय म्हटलं? इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ऍट सेम टेम्परेचर इज धिस. इमिसिव्ह पॉवर ऍट सेम टेम्परेचर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. काय लिहायचं त्याला? आरबी ना? आर RB. बी. हा. आर बी. किती आहे? 10,000 टेन टेन W by थाउजंड. m meter cube. काय काढायचंय? कोएफिशियंट What ऑफ coefficient इमिशन. of emission was? म्हणजे काय काढायचंय? ए बी सी डी ए एफ जी एच ए काय काढायचंय? ई काढायचं ई. ई. हम्म. ई चला. इक्वल टू आर बाय आर बी. हा. बोला काय फॉर्म्युला आहे? ई इज E इक्वल टू equal to आर R बाय आर आर बाय बी. by आर. RB. ई इक्वल टू आर आर अपॉन बाय R आर by बी. आर बी. RB. चला किती येईल मग? 2000 2000 अपॉन 10,000. upon 10,000. किती येईल? 1 1 बाय by 5. 10. हा. 1 बाय 5 हा 1/5 म्हणजे किती शेवटी? म्हणजे 0.2. 0.2. Point व्हिडिओ ऑन करा सर्वांनी. हम्म. 0.2. 0.2. युनिट काय? 0. हा. युनिटलेस. बर Unit नाही. ह्याला युनिट नाही कारण ते रेशिओ आहे सारख्याच क्वांटिटीचा. इट इज युनिटलेस. ई इज युनिटलेस क्वांटिटी. युनिटलेस. आता ह्याचं युनिट काय? आरचं युनिट काय? डायमेन्शन्स ऑफ आर